गेले काही दिवस जे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे देशात सुरू आहे आणि ते कशा प्रकारे चिरडण्याचे पण प्रयत्न सुरू आहेत हे देखील आपल्याला समजतं आहे. खरं तर ते संपूर्ण आंदोलन हे शांततामय पद्धतीने सुरू झालेलं आंदोलन होतं आणि ज्या प्रकारे आज केंद्रातनं ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती आणला जातोय, मुलींवरती आणला जातोय, त्यांना ज्या प्रकारे मारलं जात आहे आणि त्याचे सगळे परिणाम हे संपूर्ण देशभर उमटत आहेत. तसेच ते महाराष्ट्रात देखील उमटत आहेत, तसेच ते मुंबईमध्ये देखील उमटत आहेत. तुम्ही सगळेजण बघताच आहात. खरं तर ही साधी गोष्ट होती. या सगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला विरोधामध्ये होता, विरोधी पक्षामध्ये ज्यावेळेला होता, त्यावेळेला त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. मला आजही आठवते की त्या रजा अकादमीच्या विरोधात ज्यावेळेला मी मोर्चा काढला होता त्यावेळेला आम्ही मुंबई पोलीस कमिशनरांचा आम्ही राजीनामा मागितला होता, त्यावेळेला अरूप पटनाईकांचा, आणि त्याच्यानंतर त्यांना पदावरनं बाजूला करण्यात आलं होतं काँग्रेसच्या काळात. मुंबईमध्ये ज्या वेळेला ते कसाब वगैरे सगळे आलं, 26/11चं प्रकरण झालं, त्यावेळेला आर पाटील असं म्हणाले होते की बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. या एका वाक्यावरनं त्यांना गृहमंत्री पदावरनं काढून टाकण्यात आलं होतं. आणि साधारणपणे पदाची ज्यावेळेला तुम्ही जबाबदारी घेता त्यावेळेला पदामधनं आलेल्या अपयशाची देखील जबाबदारी ही तुम्हीच घेतली पाहिजे, हीच खरी तर मागणी आहे. आणि हीच मागणी होती या मुलांची की हे काय पहिल्यांदा नीटचे पेपर फुटले नव्हते. ही मला असं वाटतं तिसरी वेळ आहे. नीट परीक्षा ज्या वेळेला आणल्या त्याच वेळेला आम्ही विरोध केला होता त्या गोष्टीला की असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही या परीक्षा घेऊ नका. पण ते सत्ताच एवढी होती की त्यावेळेला कोणाला ऐकायची त्यांची तयारी नव्हती. आजही नाही आहे. आणि आज प्रश्न असा आहे की आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती, परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय, आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानापुरता पुढे गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे गृह खातं आणि आज पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केले, पण त्या ट्विटला काही अर्थच नाही आहे. खरं तर ह्या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं नसतं. पण मला काही समजतच नाही आहे की या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा एक जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे. म्हणजे हीच गोष्ट आपण, मला असं वाटतं की त्या शिखांचं ज्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला देखील कोणाला ते भेटायला तयार नव्हते. ते पण तसंच त्यांनी मोडायचा प्रयत्न केला. मणिपूरच्या वेळेला पण देखील तेच प्रकरण झालं. आता अनेक आंदोलनं ज्यावेळेला होत आहेत, आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलनं होत आहेत, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. म्हणजे कसला हा, ही कुठली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा बाज. ती मुलं असं काय मागत होती बरं? नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट असतात, किती त्रास त्यांना असतो हे त्या मुलांना विचारा एकदा. माझा एक जुना व्हिडिओ तुम्हाला आठवत असाल, तर मी कुठेतरी तो व्हायरल होताना दिसतोय की ज्यावेळेला मी पंतप्रधानांशी मी बोललो होतो नीटच्या परीक्षेबद्दलच, आणि मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि तेच झालं. आज ही मुलं आत्महत्या करतायत आणि त्यांचा सगळा जो राग आहे आज त्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही लोक आज या आंदोलनामध्ये आज आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हा एकूणच सिस्टीमच्या विरोधातला राग आहे. ज्या प्रकारे आज देशामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्याबद्दलचा राग आहे आणि तो राग सगळेजण व्यक्त करतायत. आज प्रत्येक घरामध्ये ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाही आहेत त्या आयांना आणि वडिलांना देखील त्यांना पण त्रास होतोय हे सगळं बघून. आणि आज जी मुलं आज इकडे मोठ्या ज्या अपेक्षेने आज आली, मला असं वाटतं त्याचं पुढे काय करायचं, त्याला कशी वाट करून द्यायची याचाच आम्ही विचार करत होतो. मला असं वाटतं उद्धव आपल्याशी बोलतील. नाही सांग ना कार्यक्रम जाहीर करणं. आणि त्याच्यामुळे आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, ह्या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील
ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. आणि हा आत्ताचा आमचा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं पुढे मी कालच दिल्लीला जाऊन आलो. माझ्या आधी अमित पण जाऊन आला. आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहत आहे. एक गोष्ट नक्की की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही आहे. कारण ज्या वेळेला मी गेलो माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते. आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटला की त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो. संजयने विचारलं तर मैं बिहार से आया हूँ लेकिन मैं हूँ तो मध्य प्रदेश का. तर तो काय विद्यार्थी वाटत नव्हता पण मध्यमवयीन तरुण होता. तर त्याला विचारलं आप क्यों आए हैं. तर त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे. म्हणजे हे काही एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे. दुर्दैवाने आज मी वृत्तपत्रात वाचलं आणि कालच आपल्या माध्यमातून मी बघितलं की न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं ते म्हणाले. आता विषय असा झालेला आहे की दिल्लीमध्ये मला सुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या. त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाठ्या काठ्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली. आणि काल एक व्यक्ती जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही आता तिचं येता येताना वाचलं की आता आहे की नाही मला माहिती नाही आहे. तर एक एक असे अत्याचार वाढत चाललेले आहेत. न्यायालयाला कबूतरं कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का आणि न्यायालयाची परिस्थितीसुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का. म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे. हे एकूणच जे चाललेलं आहे हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाही आहे. कारण मी ज्या वेळेला तिथे पोचलो तेव्हा जसं आत्ता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय. पंतप्रधानांनी आज ते काय ट्विट केले तर म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे. आपली मुलं आहेत, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं. लोकांना आज व्यक्त व्हायचे, इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. ही वाट करून देत असताना सर्वांना सांगतो की कोणीही, कारण बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाही आहे, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाही आहेत. म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का. कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे. त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काय त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाही आहे. ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत आणि अशी ही सगळी गुंडागर्दी ही सरकार चालवत असताना कोणी गप्प बसू नये. आपण व्यक्त व्हायला पाहिजे
आणि त्या व्यक्त होण्यासाठी ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ती ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबूत दे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. सरन्यायाधीश म्हणाले की सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी मग तोच विषय राहिला की सरन्यायाधीश जे बोललेत की CCTV फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे. मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना. जन्मदाते ते आहेत. जन्मदाते तेच आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको. मी महाराष्ट्रामधले पोलीस ह्या सर्व आंदोलनकर्त्यांना चांगलं सहकार्य करत आहेत. काही त्रास देत नाही आहेत. काही गोष्टी झाल्यात. माझ्याकडे आता एक व्हिडिओ आला आहे. मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरला देखील पाठवलेला आहे. एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात हां तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन का 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? मग हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती. साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही की बाबा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी. ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी. हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. बोला. नाही दिनेश एक मिनिट. आज जे मोदीने ट्विट केले का काय केले मला कल्पना नाही की दोषींना सोडणार नाही. तर ज्यांनी या मुलामुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे, ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? हे गुंड कोणी घुसवले होते? हे गुंड कोणी आणले होते? आणि राजरोज फिरतात त्यांचे पण व्हिडिओ आहेत. अगदी ती काठ्या बिठ्या आणि पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात कुठून आल्या? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि JP नड्डा जे भाजपचे केंद्रातले नेते आहेत ते असं म्हणतात की विरोधी पक्ष हा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या विषयाचं राजकारण करतो. भारतीय जनता पक्ष आजपर्यंत काय करत आलं? त्यांचा असाही दावा आहे की काँग्रेसच्या राजवटीतही अनेकदा पेपर फुटलेले आहेत. तेव्हाही आंदोलन झाली की. म्हणून तर बदललं ना सरकार. त्यावेळेलाही आंदोलन झाली, त्याच्यानंतर सरकार बदललं, ह्यांचं आलं. हे ते तसे आहेत म्हणून ह्यांना आणलं. हेही तसेच. म्हणजे ते सांगतात की सरकार बदला आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखतात? नाही. आणि दुसरी गोष्ट त्या अण्णाच्या टोप्या घालून कोण फिरत होते? त्यांचीच माणसं होती ना. अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. आणि ह्याच्यामध्ये परत ह्यांनी काही चुका केल्या की त्याचं राजकारण नाही करायचं. आणि हे ज्याला विरोधी पक्षात जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार. पण शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले. त्याला जंतर मंतर म्हणतात. तेच आहे की त्यांनी तुम्हाला काही कल्पना दिली आहे का? कारण नाही, मला असं वाटतं विषयाला आता फाटे फोडण्याची आवश्यकता नाहीये. आम्ही सगळेजण आम्ही एक नाही ऐका मला बोलू तर द्या. मला बोलू तर द्या. माझं म्हणणं काय आहे की जसं आज मी आणि राजा एकत्र आलेलोच आहोत, त्याच्या आधी सुद्धा मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की ज्यांना देशाच्या भविष्याविषयी चिंता आहे. म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर सगळे भाषिक तिकडे होते, सर्व धर्मीय तिकडे होते, हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते. आता ज्यांना देशाचं, कारण हा देश जर का आपला आहे तर देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे त्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांची एक चिंता व्यक्त केली असेल तर मला माहिती नाही. तर त्यांनी मुलांना भेटायचं ते परवा तिकडे गेले होते.
पंतप्रधानांनी आता मुलांना भेटण्याची गरज आहे आणि नुसतंच असं जर का ढकलम गाडी चालणार असेल तर काय उपयोग नाही आहे. नाही आता आपण जे म्हणालात आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे, तर रविवारी जर का पवारसाहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊन यात. म्हणजे विरोधी कशाला एक फक्त विषय आहे की तुम्ही मोर्चाचं रूट सांगितलं, तर वेळ काय आहे, किती वाजता? सकाळी 10ची जमायची वेळ आहे, साधारणपणे 11:30 पर्यंत, 11 11:30 पर्यंत निघू. आंदोलन जाहीर झालेलं आहे. जंतर मंतरवर पोलीस आपल्याला पाहायला मिळतात आणि मुंबईत देखील अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी गाडीतून नेऊन पोलीस स्टेशनला वगैरे नेलं. आपण स्वतः काल विद्यार्थी आंदोलन जाहीर झाल्यानंतर आपल्या अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना नोटीस जाऊ शकतात, विद्यार्थ्यांची धरपकड होऊ शकते. सवय आम्हाला, यासाठी सवय आम्हाला आमच्या नाही. इकडे आता कळेल आता म्हणून मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे. आणि प्रश्न असा आहे ना की प्रश्न सोडवायचा आहे का चिघळवायचा आहे, हे मला असं वाटतं सरकारने बघावं. वंचितनी महाराष्ट्र आणि देशबंदीची हाक दिली आहे. 26 तारखेला तुम्ही आता मोर्चा काढणार आहात. प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे आता हे ते जाहीर करणारे आम्हाला माहीत नव्हतं, त्यांनी स्वतंत्रपणे जाहीर केलं ती गोष्ट बरोबर आहे. आम्ही देखील जे काही ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार, कळलं का. तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल, बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार. आणि आत्ता उद्धव सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे, ते देखील सहभागी. काल माझं बोलणं झालं, राहुलजींशी पण झालं, मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणाने या गोष्टी करू. आता हे आम्ही परवाच्या मोर्चाची घोषणा तर केलेली आहे, आता त्यांना सुद्धा आम्ही सांगतो सगळ्यांनीच, अगदी पवारसाहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा, जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल तरुणांबद्दल चिंता आहे, आणि असे अनेक भाजपचे लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं एकच मिनटं, आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. फोन केला, फोनवर बोलू. नाही, एक तर काय झालं, मी तिकडे रात्री पोचलो त्यावेळेला त्यांचं आंदोलन नुकतंच संपलं होतं आणि त्यांना मला वाटतं ते कुठलं छत्रसाल स्टेडियम तिकडे नेलं होतं. मला जंतर मंतरवरती जायचं होतं कारण अभिजित आणि सगळेजण तिकडे वाट बघत होते. मी तिकडे गेल्यानंतर मग माझी काही भेट झाली नाही, पण काल सकाळी माझं फोनवरती बोलणं झालं. भविष्यामध्ये आपण जंतर मंतरवर विद्यार्थ्यांशी थेट संवाद जाण्यासाठी जाणार आहात? अरे मी आत्ताच गेलो असतो, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून. नाही, दुसरा मुद्दा काय माहिती आहे ना, जंतर मंतरवरती एक केंद्रबिंदू झालेला आहे, पण हे आता पूर्ण देशाची भावना आहे. म्हणून मी जे म्हटलं ना की एक राष्ट्र एक भावना, जो जिथे जिथे आहे तिथे त्यांनी या गोष्टीचा विरोध व्यक्त केला पाहिजे. सगळेजण काही जंतर मंतरवरती पोहोचू शकतात, जाऊ शकतात आणि जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आज ग्रामीण भागात सुद्धा आंदोलनं होत आहेत, राज्यातल्या आणि देशातल्या अनेक शहरांमध्ये ही आंदोलनं होत आहेत. विद्यार्थी झुंडीच्या झुंडीने बाहेर पडत आहेत आणि कालच एक मी व्हिज्युअल बघितलं की एक तरुणी त्या पोलिसांच्या गाडीसमोर एकटी उभी राहिली होती, इथेच बाजूला. ही तरुणांची ताकद आहे. ज्या ताकदीला झुरळ समजलं जातं, त्या झुरळांच्या ताकदीला आता हे घाबरलेले आहेत. कुठे काय कसले चेकिंग करतात? काही तासासाठी डिटेन करतात आणि सोडतायत, कोणी घाबरत नाही. पण त्यांना काल पण आम्ही पाहिलं, काल मी आणि अमितच गेलेलो पोलीस. आता देश भीतीच्या पलीकडे गेलेला आहे आणि काल सुद्धा मी तिथे ज्यांना भेटलो ना, एक तो तुमच्याच माध्यमातून बघितलं, तो एक मुलगा उभा आहे ना, मारो मारो मारो, तो नागपूरचा मुलगा आहे. तो भेटला मला, तो बोले काय करतील मारून मारून, काय करतील, आणि असं जगून तरी काय फायदा आहे. म्हणजे हे लोक आता त्या भीतीच्या पलीकडे गेलेत. त्याच्यामुळे चेकिंग, तुम्ही त्यांची मनं नाही ओळखली, शरीर किंवा कपडे चेक करून काय करणार, त्यांच्या मनात काय चालले ते ओळखा ना.
नेमकं विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं यावेळी जेव्हा चर्चा झाली का? आलं नाही तुमच्यापर्यंत? त्यांनी व्हिडिओ काढले होते ना. व्यवस्थित नाही आहे. सोनम वांगचुक यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांवर ज्या केसेस आहेत हो. त्या मागे घेतल्या तर आपण आंदोलन किंवा उपोषण संपवतो. तुमचं विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे की याचा लॉजिकल एंड म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तेव्हाचे आंदोलन थांबेल, की सरकार असं म्हणते की चर्चा करायला या, लोकसभेत संसदेत यावर चर्चा होईल आणि त्यानंतर मग पुढचा निर्णय घेण्यात. आता तिकडे नाही बघा, आता प्रत्यक्षात तिकडे काय चाललंय, कारण मी मागे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. नाही, मी इथेच बोललो होतो, मला वाटतं की काही वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली एक जी डी अगरवाल नावाचे गृहस्थ होते, ते गंगेसाठी उपोषणाला बसले होते. सरकारने लक्ष नाही दिलं. 115व्या दिवशी त्यांनी प्राण सोडला. गंगा आणखीन वाईट झाली. म्हणजे करोनाच्या काळात तर मग गंगेमध्ये मृतदेह पण सोडले गेले. मी हा सरकार हे निर्दयी आहे. मी वांगचुकना त्यांना तिथून हलवण्याच्या आधी 1-2 दिवस आधी फोनवरनं बोललो होतो आणि मी त्यांना हेच सांगितलं होतं की आपण उपोषण सोडा, कारण उपोषण कोणासमोर करायचं, ज्यांना काहीतरी संवेदना आहेत. या सरकारला संवेदना नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की अशी लोकं गेलेली बरी म्हणजे एकदा काय ते सगळं स्मशान शांतता होऊ द्या. पण तसं दिसत नाही आहे. अनेक जण आता प्रत्येकाच्या मनामध्ये ही ठिणगी पेटलेली आहे. त्याच्यात तुमचा जो विषय आहे की धर्मेंद्र प्रधान, शेवटी मग जबाबदारी कोणाची आहे? जे जबाबदार आहेत त्यांना सोडणार नाही. मग धर्मेंद्र प्रधान पहिले जबाबदार आहेत, त्यांना का सोडतायत? आणि धर्मेंद्र प्रधान पण कोणी एकेकाळी पेपर फुटीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले होते असे म्हणतात, जे आता विद्यार्थ्यांचं नशीब फोडतायत. राजसाहेब, तुम्हाला काय वाटतं की चर्चेतून, सरकार म्हणते चर्चेला या, यातून मार्ग काढू, तुम्हाला असं वाटतं की चर्चेतून मार्ग हे सुरुवातीला करायला पाहिजे होतं ना. हीच गोष्ट, उपोषणही झालं नसतं, लाठीचार्ज झाला नसता, मुलांनी मार नसता खाल्ला. काय झालंय आता, घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन. त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलंय आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून. कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता, त्यावेळेला काय नाही रे बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला, देशातला नव्हता विषय. आत्ता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता हे बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. मणिपूरच्या प्रकरणात, त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केलं तर आढळलं का पंतप्रधानांनी? त्यांच्या लक्षात आलंय की हे आपल्या अंगलट आलेलं आहे आणि म्हणून ही आता सारवासारव सुरू आहे. आणि एकच आता नाही एक मिनिट, तुम्ही जे आता सांगितलं ना, तुम्ही जे आता सांगितलं की आता घरोघरी जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तर मी सरकारला आणि पोलिसांना एक नम्र विनंती करेन की तुम्ही आणखीन आग भडकवू नका. ही मुलं शांत आहेत, त्यांच्याशी नीट चर्चा करा. ही शांतता भंग करण्याचं काम पोलिसांनी आणि सरकारने करू नये. मुख्यमंत्र्यांना आजही शंका आहे, ते म्हणतात की अँटी सोशल एलिमेंट, असामाजिक. आम्हाला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे कोण परकीय शक्ती सामील झाल्यात का की या मुलांना, देशाच्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी? आणि मी तुम्हाला सांगतो, 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत. सर, हे सगळे उद्याचे मतदार आहेत, हे सगळे ह्या सगळा आक्रोश जो आहे, तुम्हाला वाटतं का ते मतपेटीतून दिसेल? कारण आधी आपण ते हा विषय मतपेटीचा नाही आहे. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आत्ता हा विषय मतपेटीचा नाही आहे, हा विषय कुठच्या निवडणुकांचा नाही आहे, हा विषय त्यांच्या न्यायाचा. कळलं का? उद्या परीक्षेला बसलेले हे सगळे विद्यार्थी, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतात, याचा अर्थ काय समजून घ्या ना. इथे मतपेटीचा विषय येतो कुठे? पण ज्या प्रकारचं देशामध्ये सत्ता राबवली जाते त्याच्या विरुद्धचा राग हा मला असं वाटतं प्रत्येक राज्यांमधून बाहेर येतोय. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. निवासस्थानी आंदोलन झालं, एकनाथ शिंदे असं म्हणतात की काय घातपात करायचा त्यांच्या विरुद्ध, बघा, आंदोलनाची तुलना अतिरेक्यांशी केली. त्यांच्या बरोबर तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोललात की तुम्ही देशद्रोही असता,
अँटी नॅशनल नाही, असतात. कोणी केली अरे जाऊ दे रे, त्यांची कुवत आहे का? चल आम्ही हिंदी में दोनों बात करेंगे. हिंदी में दोनों बात